चला तर आपण बघूया आज 2 QR वाली रिसिप्ट प्रोसेस. पहिल्यांदा आपल्याला रिडीलरचं ॲप ओपन करायचं आहे. ह्यामध्ये प्लस चिन्ह आहे किंवा इथे एनरोल कस्टमर आहे, इथे क्लिक करायचं आहे आणि सेटअप विझार्ड हा 2 QR वाला क्लिक करायचा आहे. ह्यामध्ये हा 1 नंबरचा जो QR दिसतो तुम्हाला तो QR स्कॅन तुमच्या कस्टमरच्या मोबाईलमध्ये करायचा आहे. कस्टमरचा मोबाईल जेव्हा चालू करता तेव्हा तुम्हाला हॅलोचा ऑप्शन येतो. इथे तुम्हाला 7 वेळा टॅप करायचा आहे. जो पण QR येत नाही तो पण टॅप करत राहायचं. आता QR स्कॅनसाठी ऑप्शन आला आहे. आता आपण QR स्कॅन केला. QR स्कॅन करून वायफाय आपण कनेक्ट करणार आहात. वायफाय कनेक्ट करून आपण हा मोबाईल जसं आपण रेडी करतो तसं रेडी करणार. यामध्ये आपण इथं यूज वर्क ओनलीला क्लिक करणार आणि ॲक्सेप्ट करून मोबाईल चालू करून घेणार. नेक्स्ट करायचं आहे. हा आपला टेस्ट DPC ॲप डाउनलोड झालेला आहे आणि मोबाईल चालू झालेला आहे अशा प्रकारे. आता मोबाईल चालू झाला आहे. आता आपण ह्या आपल्या रिटेलर ॲपमध्ये सेकंड जो QR आहे तो QR स्कॅन करून एक ॲप्लिकेशन डाउनलोड करा. इथं गुगल जायचं आहे, स्कॅनर ओपन करायचं आहे आणि हे जे ॲप्लिकेशन आहे स्कॅन करून इन्स्टॉल करायचं आहे आपल्या ॲपमध्ये. इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. इन्स्टॉल हे इन्स्टॉल झालं तर तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी टेस्ट DPC म्हणून एक ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं असतं. त्यामध्ये आज जायचं आहे. इथं ट्रान्सफर सर्च करायचं आहे, ट्रान्सफर ओनरशिप टू कंप्लेंट. परत इथंच क्लिक करायचं ट्रान्सफरला आणि शेवटला तुम्हाला एक ॲप्लिकेशन दाखवेल कस्टमर फोन लॉक म्हणून, तर क्लिक करायचं आहे आणि हा ट्रान्सफर करून द्यायचा ह्याला. आणि ट्रान्सफर झाल्यानंतर सक्सेस इथं ऑप्शन दाखवेल. सक्सेस झाल्यानंतर हे सगळं क्लोज करून टाकायचं आहे. जसं आपण मोबाईल टेस्ट DPCमधून ट्रान्सफर करतो त्यानंतर आपल्याला फोन लॉक EMIचा ऑप्शन दिसेल. फोन लॉक EMIचं ॲप ओपन करायचं आहे आणि आपल्या रिटेलर ॲपमध्ये शेवटचं ऑप्शन दिलं आहे आपल्याला. सेकंड जो QR आहे त्याखाली दिला आहे स्कॅन IM नंबर. इथं स्कॅनला क्लिक करायचं आहे. 2 ऑप्शन दिले आहेत ह्यामध्ये. हा 1 नंबरचा ऑप्शन आपण क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर हा QR स्कॅन करायचा आहे. जसा हा IM नंबर स्कॅन केला त्यानंतर हे डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत. कस्टमरचं नाव भरायचं आहे. जसं कस्टमरचं नाव असेल समजा तर अमित चव्हाण. कस्टमरचा जो पण नंबर आपण टाकायचा आहे आपल्याला, कस्टमरचा ॲड्रेस टाकायचा आपल्याला. प्रोडक्टची प्राईस टाकायची. समजा 25,000चा मोबाईल असेल 25,000चा मोबाईल टाकायचा आहे. डाऊन पेमेंट कस्टमरकडून किती रुपये घेतले आहे ते टाकायचं आपल्याला. EMI अमाऊंट किती रुपये टाकायचं आहे, समजा 25 रुपये EMI आणि बँकेमधून किती EMI जाणार आहेत. समजा 6 EMI जाणार आहेत तर 6 आणि फायनान्स कोणतं फायनान्स आहे ते टाकायचं आहे आणि ह्याच्यानंतर सेवला क्लिक करायचं आहे. इथं RBIचं कन्सेंट आहे, तो कस्टमर कन्सेंट क्लिक करायचा आहे. ह्यानंतर आपलं काम झालं. ह्यानंतर आपण होमला क्लिक करून आपण इथं चेक करू शकतो की आपण आत्ता जो केला होता तो होतं का. त्यामध्ये आपले सगळे डिटेल्स दिसतात आपल्या इथं आणि खाली इथं लॉक अनलॉकचा प्रोसेस पण आहे. ठीक आहे, तर आपण आता मोबाईल लॉक करून बघू. लॉकला क्लिक करायचं आहे आणि लॉक करायचं आहे. त्यानंतर आपला हा मोबाईल लॉक झालेला आहे अशा प्रकारे. कस्टमर इथे EMI अमाऊंटसुद्धा दिसते. जेवढी EMI अमाऊंट टाकल्या सगळं दिसणार आणि किती EMI ते पण दाखवतो. अनलॉक करायचं असेल अनलॉक करायचं करून बघू आपण. हा मोबाईल अनलॉक झालेला आहे. ओके, थँक्यू.